नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहे फीचर्स ऑफ डिव्हिडंड. आता प्रत्येकाला डिव्हिडंड म्हणजे हे ॲटलिस्ट माहितीच पाहिजे. डिव्हिडंड मीन्स इट इज अ पार्ट ऑफ प्रॉफिट विच इज गिवन टू द शेअर होल्डर्स. कंपनीला जो प्रॉफिट होतो त्यातून जो आपण प्रॉफिटमधला पार्ट देतो शेअर होल्डर्सला, ओनर्सला, त्याला डिव्हिडंड म्हणायचं. इट इज अ पोर्शन ऑफ प्रॉफिट ऑफ द कंपनी पेड टू इट शेअर होल्डर. पहिला पॉईंट. इट इज अ पेएबल आउट ऑफ प्रॉफिट ऑफ द कंपनी. कंपनीला जो काही प्रॉफिट होईल त्यातनंच आपण डिव्हिडंड देतो. डिव्हिडंड इज अन अनकंडिशनल पेमेंट मेड बाय द कंपनी. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कंडिशन नसते. ओके, म्हणजे इट इज अन अनकंडिशनेबल पेमेंट. कंपनी कॅन पे डिव्हिडंड ओनली टू टाइप्स ऑफ शेअर होल्डर विच इज इक्विटी शेअर होल्डर अँड सेकंड वन इज प्रेफरन्स शेअर होल्डर. ठीक आहे, ह्या दोनच प्रकारचे शेअर होल्डर्स आहेत कंपनीमध्ये. डिव्हिडंड कॅन बी डिक्लेअर आउट ऑफ कॅन नॉट बी डिक्लेअर आउट ऑफ कॅपिटल. म्हणजे तुम्ही तुमचं डिव्हिडंड कॅपिटलमधून नाही देऊ शकत. ओके, प्रॉफिट नाही झालं तर नाही देत, पण कॅपिटलमधनं बिलकुल देत नाही. डिव्हिडंड इन्क्लूड्स इंटरिम डिव्हिडंड. आता इंटरिम डिव्हिडंड म्हणजे काय? देर आर टू टाईप्स ऑफ डिव्हिडंड, फायनल डिव्हिडंड आणि इंटरिम डिव्हिडंड. याच्यावरती आपण गेल्या लेक्चरमध्ये व्हिडिओ पण टाकलेला आहे. ठीक आहे, म्हणजे वर्षातून दोनदा देतात त्याला इंटरिम डिव्हिडंड म्हणतात. डिव्हिडंड मस्ट बी पेड इन कॅश नॉट इन काइंड. इट मस्ट बी इन कॅश, म्हणजे जे काही डिव्हिडंड आहे तुम्ही ते कॅशमध्येच दिलं गेलं पाहिजे. ते कुठल्याही प्रकारच्या काइंडमध्ये म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये नाही देऊ शकत. डिव्हिडंड इज टू बी पेड ऑन पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर. तुम्ही जेवढी शेअर्सची व्हॅल्यू भरताय, फॉर एक्झाम्पल शेअर्स हे इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल एक शेअर 10 रुपयाला आहे तर त्याचे कॉल्स पडतात 2 रुपीज 3 रुपीज. तुम्ही जेवढं पेडअप व्हॅल्यू आहे त्याच्यावरती तुम्हाला डिव्हिडंड मिळतं. वन्स डिव्हिडंड डिक्लेअर इट कॅन नॉट बी रिवोक. एकदा तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टरनी डिव्हिडंड डिक्लेअर केलं त्यानंतर ते रिवोक नाही करू शकत, कॅन्सल नाही करू शकत. दीज आर द सम फीचर्स ऑफ डिव्हिडंड. थँक्यू.